कसं काय झाला प्रवास? वा वा, धन्यवाद धन्यवाद. काय म्हणते या काका, कसं काय झाला प्रवास? एकदम मस्त झाला ना. धन्यवाद धन्यवाद. या भैया गुड. काय चाललंय? एकदम मजेत. इतका आनंद वाटायला लागला की मला आज म्हणजे विश्वास बसणार झाला की तुम्ही आमच्या घरी आलात. या आई अगं बघ ना आपल्या घरी कोण आलं, इकडे लवकर. कोण आले सांगता तरी की? अरे बोकडावर केस वाढवत हिंडतो, साऱ्या गावामध्ये बेल घालतोच. माणसाला वेचून यायचे जायचे फोन करून कुणी सांगायचं असतंय मला, होय रे? अगं मला वेळ आहे का तुला सांगत बसायला? असं काय करते तोड येळ हाय नाही सांगायला लागलाच मला एक. तू त्याच्या मागले काम असते, लय बारा कामाचा माणूस तू. सांगत नाही बाई आपल्याला, स्वतःची तरकंडी मारतोय. हो बघ ना, हाल्या दूध देतोय का तर हो देतोय म्हणायचं काम आहे आम्हाला. स्वतःच काम करीत आहे. अगं आई ती जाऊ दे, त्याच्या काही नादी लागायला लागलीस. ती हा एक तर किरक बारदाना. अगो तुला माहितीये का आपल्या घरी आज कोण आलंय ती? अगं आई तुझं बघितलं ना असं येड लागण ये गोळी गट. अगं कोण आलंय ती तरी सांग की माय मला. मला काय कळलं तुम्ही उगा उगा असं कितीतरी उगा उगत ह्याच्यात येऊनच सांगायला लागला. काय आबाळातून माणूस आलंय का कुठून वरून कुठून पडलंय का काय झालंय ती तरी कळू दे. अगं आई ती तुला माहित नाही, आपल्या घरी व्यक्ती आली ना ती तुला काय सुद्धा माहित नाही. बाई काय हा प्रकार बाई. अगं काय पागल झाला का ग? अगं आई आम्ही दोघीच नाहीत पागल झाला, अख्खा महाराष्ट्र पागल झालाय त्यांच्या आवाजानं. अगं आई पागल तर सोड, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले वेड. अगं माय कोण तरी आलंय मला सांगा तरी लवकर, नाही तर दोघीनं नाही सांगितलं तर दोघीच्या झिंजाची गाठ मारून आपटी ते दोन आपटी म्हणे. अगं आई ज्यांना का महाराष्ट्र झिंगाटचा बादशाह म्हणून ओळखतोय का ती? हा तेच ते मराठी इंडियन आयडलचे. हा तेच ते मराठी इंडियन आयडलचे फायनलिस्ट प्रतीक दादा सोळशे. बर 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 आठवतंय का ती गाणं मराठी इंडियन आयडल मधला? माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. अगं आई ती फक्त गाणंच नाही, ती नाही का मराठी मालिका बघ तुला शिकवी चांगलाच धडा, त्याच्यातले ती गायक आहेत कळलं का? होय हा बया ती आधिपतीची मालिका का? बरं चला चला कोण आले ती बघू दे आधी, कोण आले कोण नाही ती. चला अगं आई हा. अगोदर ताट करते हिला हा. वळायला. बरं करते की मग चला तरी बाया चल लवकर. चला. अगं झालं का ओळखलं का? नुसतं गप्पा मारत बसताय? झालं झालं आले बाबा. या लवकर पटकन हो ताट घेऊन. बया खरंच आलेत की. नमस्कार. कसं वाटलं झटका आपला? चांगलं चांगलं नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद असं चांगलं होऊ द्या, असंच लई मोठं बना. आशीर्वाद आशीर्वाद. पडा पडा पडा. स्वप्नामध्ये तरी कधी विचार केलास का नाही बाबा, तू? नाही. आपल्या घरी कोण येणार आहे, कोण जाणार आहे, कोण आले? मला म्हणते तुषार गावामध्ये वळू सारखा हिंडतोस सोडून. मग आता तुला हाय तशी पद्धत मग मला बोलायला येतंय तसं काय करावं आता? रुबाब आहे आपला, रुबाब गावात. हाय बाबा हाय. बरं झालं चांगली गोष्ट आहे. मराठी इंडियन आयडलचे कोण आहे माहिती तुला? मराठी इंडियन आयडलचे फायनलिस्ट. हा बर बर. स्वतः आपल्या घरामध्ये आलेले. हो आलेत की आता कळाले की. कसं वाटायला तुला? रिअल सांग, तुला कसं वाटायला? किती मला आनंद वाटायला आणि किती नाही, किती माझा आबाळा एवढं काळीच झालंय. हा किती माझा जीव खुश झाला किती नाही. ह्या आनंदाची काही गणत आहे का बरं? आता तुला सांगायसारखंच नाही माझं. चमचा भिले दांड आणलाय माणसं खावडायले सगळे. चमचा आणला इतकी दिवस आहे. अरे आपल्या घरामध्ये कोण आले, काय आले, केवढे माणसं केवढे नाही. चमचा दार असा दांड का चमचा परामध्ये गेला भजन परा असं वर आलं भजन. साखर मी म्हातारी बाई कारखान्यामधून काही साखर गेली तशी. त्यांची आई आहे मी, मला सगळं समजून घेते ती. तर बघा नमस्कार मायबाप मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. आज आपल्या धनेगाव या नगरीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आज जानूला आईला सगळ्यांना ओळखतातच.
इथं तुम्ही आम्हाला आजपर्यंत इतका सपोर्ट केला, आम्ही त्याच्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तसंच आपल्या महाराष्ट्रामधले सध्याचे लाडके गायक प्रतीक दादा सोळसे आणि मराठी इंडियन आयडलचे फायनलिस्ट आणि त्यांचे वडील, त्यांना नमस्कार करा सगळे. बघा आता हे त्यांचा मुलगा, हे वडील, काय दोघांमध्ये फरक तुम्हाला काय जाणवला काय नाही ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. केस कमी आहे आणि म्हणजे असं वाटत नाही की ते ही बापले काढल्यासारखं, ते एकदम भाऊ असल्यासारखं वाटतंय. आणि त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त आहे, बॉन्डिंग वगैरे एकदम छान आहे. तसंच पुन्हा तुमचं नाव काय भैया? रोहित भालेराव यांचं म्हणजे मानलेला मुलगाच आहे. आणि प्रसाद भोगे त्यांचा भाचा, त्यांचा म्हणजे मानलेला मुलगा. आणि आज आपल्या घरामध्ये खरंच त्यांचे पाय आमच्या उमऱ्याला लागले, आमचं खरंच मोठं भाग्य आहे. आणि एवढ्या मोठ्या चॅनल मधून त्यांनी एवढं त्यांचा मोठा सगळा ही आहे, समजा कष्ट आहे, त्यांची मेहनत आहे. आणि आज आम्हाला एवढा आनंद होतो की ते खरंच आमच्या घरामध्ये आलेत. म्हणजे आम्हाला खरं तर विश्वास बसत नाही की खरंच ते आलेत का आमच्या घरामध्ये. म्हणजे आज कमीत कमी 5-6 महिन्यापासून आमचं चाललंय, आज येतील उद्या येतील, आज येतील उद्या येतील. आणि तो आज मोका फायनली आलेला आहे आणि ते आपल्या घरामध्ये फायनली आलेले आहेत. तर आता बाकीचा पाहुणचार आता घरामध्ये होईल. आता आणि आम्हाला पण खूप इच्छा होती थोडं संगदादाला भेटण्याची, जानूला भेटण्याची. तुम्ही पण खूप कडक महाराष्ट्र गाजवता ते, तुम्ही आम्हाला हसवता ते, तो पण आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्हाला पण जशी तुम्हाला आतुरता तशी आम्हाला पण तुमची खूप आतुरता होती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्या कलेमधून कळतं की लोककला ही काय असते महाराष्ट्रात, तुम्ही ते जपण्याचे प्रयत्न करताय. आणि तुमच्या आवाजामधून पण कळतंय की नेमकं आवाज काय असतो, पहाडी आवाज काय असतो. तुमच्या राणीमानावर पण रांगडी कसं मला एवढा आनंद झाला. माझ्या लेकरांनी गरिबीतून लहानाचे मोठे केले होते आणि मला इतकी चांगले दिवस आलेत म्हणून मला एक असा आनंद वाटतोय. कष्ट करून लहानाचे मोठे केले. रडू नको, हे आनंदाचा क्षण असते, मेहनतीचं फळ आहे, हे तुमच्याच कष्टाचं आहे आणि सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. आमचं काहीच नाही. आशीर्वाद बस बस, माझे आशीर्वाद लय भरपूर आहेत, चांगले आहेत. बस तुझा आशीर्वाद असा सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. माझे आशीर्वाद असेच चांगले, सगळ्याच्या पाठीशी चांगलेच राहणार. मला तर वाटतं आपण कोरोनाच्या काळात संगदादांची संघ मराठी माणूस युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला होता. आईमुळं 99% कोरोना पेशंट बरे झाले, फक्त आईमुळं, आईच्या ऍक्टिंगमुळे. सगळ्याला नाही, भरपूर लोकांचं म्हणजे भरपूर लोकांनी त्यावेळेस असंच म्हणले बरं का. भरपूर लोक म्हणले अरे ते जानूचे व्हिडिओ बघून आमचे लेकर इतके भारी प्रसन्न होते, आईचे व्हिडिओ बघून आम्हाला इतकं भारी वाटतं. आम्हाला ते करोना कोणीकडे गेला कोणीकडे नाही, आम्हाला जाणवलं सुद्धा नाही. ह्यांचे व्हिडिओ आपण लॅपटॉप मध्ये जेवत रोज डेली. आणि तुम्ही ह्यांचे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती कुठल्या म्हणजे युट्यूबवरती गेल्यानंतर जरी सर्च केलं प्रत्येक दादा सोळसे किंवा प्रत्येक सोळसे सिंगर, तर सगळं त्यांचं जेवढं इंडियन आयडल मध्ये जेवढे त्यांनी म्हणलेले गाणे आहेत ती सगळी लिस्ट येते. आणि तुम्ही गाणे एकदा त्यांचे नक्की जाऊन ह्याच्यावरती ऐका. आणि त्यांचं पण चॅनल आहे, त्याला पण जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, आपला मराठी माणूस आहे, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. ओके, चला. नमस्कार मित्रांनो, तर आमच्या घरी प्रतीक दादा सोळसे हे आलेत, तर मला खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं मी खरंच ह्यांना भेटेल म्हणून. आम्ही रोज व्हिडिओ बघतो लॅपटॉपवर, त्यांचे म्हणजे गाणे ऐकतो आम्ही रोज. आमचं जेवण करायच्या टायमाला असतं, पण मला वाटलं नव्हतं आमच्या घरी येतील. आणि मला इतकं म्हणजे इतकं भारी वाटायला ना त्यांना बघून. आणि एक अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. त्यांचं एक आता युट्यूब चॅनलवरती गाणं आहे, अप्सरा म्हणून त्याचं टायटल आहे. तर तुम्ही ते गाणं नक्की जाऊन तुम्ही बघा. आणि एवढं जबरदस्त त्यांची एंट्री आणि त्यांचा आवाज आणि गाणं इतकं जबरदस्त गाणं केलंय. आता आज त्या गाण्याला 1.1 मिलियन व्ह्यूज आहेत. तर नक्की ते गाणं जाऊन सर्च करा आणि त्या गाण्याचा आनंद घ्या. आणि त्याच्यावर खरंच तुम्ही रील्स बनवा आणि तुम्ही 100% फेमस होणार. संघानं सांगितलं विषय खलास. तर आता ह्या ठिकाणी आपण आता दादाचा आपण एक छोटासा सत्कार करूया. ओ मेन माणूस राहिले की आपले या इकडे थोडं हे आपले म्हणजे तुम्ही तुमचं थोडं हे द्या इन्फॉर्मेशन तुम्ही सांगा, मी नंतर बोलतो. तुमची बायोडेटा सांगा तुमचा. माझा बायोडेटा प्रत्येक ह्याच्यात आहे, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. मी काय म्हणले, डान्सिंग मध्ये सांगायचं, ऍक्टिंग मध्ये सांगायचं, का प्रोडक्शन. हा, डान्सर, प्रोड्युसर, काय लेखक, दिग्दर्शक, सगळंच काय म्हणजे सर्व गुण संपन्न असणारे आमचे करण दादा जरतोलिया. त्यांचं नाव ऐकलं का, जरतोलिया, करण दादा जरतोलिया.
आणि ते पण खूप चांगले म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आहे. माझे खूप दिवसापासूनचे माझे मित्र आहेत, त्यांचं पण युट्यूब चॅनलवरती एक चॅनल आहे, त्याच्यावर त्यांचे पण भारी भारी सॉंग्स असतात. तुम्ही जाऊन ते नक्की एकदा चेक करा आणि त्यांना लाईक फॉलो सपोर्ट करा. धन्यवाद. तुम्ही आहे वाद झाला, अजून कोण पाहिजे? आणि ते आमच्या घरी आलेत, इतक्या वर्षानंतर घरी आलेत, इतका आनंद होतोय. त्यांचा बी खरं सत्कार करायला पाहिजे. नाही, सत्कार आपण संध्याकाळी करू. नाही, संध्याकाळी वेळच नाही. धर काय हातानं. चला एक छोटासा सत्कार करतोय मी. जरा आज गडबडीमध्ये सगळं झालेलं आमचा कार्यक्रम. कुणाला घालता? दादाला. वा वा टाळ्या. अशीच तुमची भरभराटी होऊ द्या, असं तुम्ही मोठं सिंगर व्हा. अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खा इंडिया हादरून टाका. सगळा तुम्हाला भारत बघल, सगळी तुम्हाला इंडिया हादरून जाईल. तुमच्या आवाज असंच करीत त्यांना नाही आवाज आला पाहिजे. त्यांच्या आवाजाला, त्यांच्या गाण्या गजऱ्याला, सगळ्या काही गोष्टीला मी अडाणी आहे बरं का. मला समजून घ्यायचा मंडळीनं सगळं. मी काय शिकल्या अडाणी म्हणून आमची कुपाट लावी ती. मग ते तुमच्याच गाण्यावर पुन्हा एक गाणं म्हणू की अडाणी आई घर वया जाई. ती हो ती गाणं दिली आरोळी साईड त्याच्यावरती घेतली. ते गाणं नाही, ते गाणं नाही. आपण ऑनलाईन करू ना. चला ठीक आहे, जाऊ आता घरामध्ये. आता हिथं त्यांचे पाय ताटले असते एकतर इतक्या लांबून नाही नाही काय गाडीत आलेले घरामध्ये जाऊ. चहा पाणी सगळं काही बैल